नमस्कार मंडळी, सर्वांचं शासन निर्णय या चॅनलवरती सहर्ष स्वागत. मित्रो, 1 फेब्रुवारी 2025 रोजी आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय बजेट सादर केलं आणि या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी आणि कृषी क्षेत्रासाठी एक महत्त्वाची घोषणा केली. या बजेटमध्ये त्यांनी पंतप्रधान धनधान्य योजनेची घोषणा जाहीर केलेली आहे. नेमकी ही योजना काय आहे आणि या योजनेचा शेतकऱ्यांना कसा आणि काय फायदा होणार याबद्दलची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओतून घेऊयात. तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्रो, पंतप्रधान धनधान्य योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, त्यांच्या उत्पादनाचे योग्य मूल्य त्यांना मिळवून देणे आणि ग्रामीण क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण करणे असा आहे. आता ही पंतप्रधान धनधान्य नावाची योजना जी आहे ती सर्वप्रथम 100 जिल्ह्यांमध्ये लागू केली जाईल. त्यात राज्य सरकारांची भागीदारी असणार आहे. योजनेचा फायदा सुमारे 1.7 कोटी शेतकऱ्यांना होईल. या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे कमी कृषी उत्पादन असलेल्या जिल्ह्यांमध्ये पिकांच्या खरेदीसाठी एक मजबूत आधार तयार करणे. या योजनेमध्ये मित्र विशेष करून तरुण आणि महिलांवर लक्ष केंद्रित केले जाईल. या गटांना त्यांच्या घराच्या जवळ रोजगार मिळवून देणे, त्यांना शेतकरी म्हणून अधिक सक्षम बनवणे आणि त्यांना योग्य दरात शेतमाल विक्रीची गॅरंटी देणे हे प्रमुख हेतू या योजनेचे आहेत. केंद्र सरकार तूर, उडीद आणि मसूर डाळींची खरेदी करण्यासाठी एक ठोस धोरण राबवणार आहे. यामध्ये पिकांची खरेदी किंमत स्थिर ठेवण्याच्या दृष्टीने किंमत स्थिरीकरण निधी PSF आणि किंमत समर्थन योजना यांचा वापर केला जाईल. मित्रहो, यामुळे शेतकऱ्यांना योग्य किंमत मिळणार आहे. शेतकऱ्यांना त्यांचे पीक बाजारभावापेक्षा कमी किमतीत विकावे लागणार नाही याची खात्री सरकार देईल. विशेषतः डाळींच्या उत्पादनासाठी सरकारने 100% उडीद, तूर आणि मसूर डाळींची खरेदी करण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे शेतकऱ्यांना योग्य किंमत मिळेल आणि त्यांनी डाळींची लागवड वाढवली पाहिजे असा सरकारचा उद्देश आहे. पंतप्रधान धनधान्य योजनेच्या माध्यमातून सरकार डाळींच्या उत्पादनात स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने विचार करत आहे. यामुळे भारताला डाळींच्या आयातीवर अवलंबून राहणे हे कमी होणार असून देशांतर्गत उत्पादन वाढवून शेतकऱ्यांना थेट फायदा होईल. नवीन पंतप्रधान धनधान्य योजना शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याची क्षमता ठेवते असे अनेक तज्ज्ञांनी म्हटलेलं आहे. या योजनेमुळे कृषी क्षेत्रातील सुधारणा होण्याची आशा आहे, ज्यामुळे शेतकरी अधिक समृद्ध होऊ शकतील. तर एकंदरीत अशी पंतप्रधान धनधान्य योजना आहे. मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवार असलेल्या शेतकरी बांधवांशी हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही पंतप्रधान धनधान्य योजना नेमकी काय आहे आणि या योजनेचा फायदा कसा व कोणाला होणार याबद्दलची त्यांनासुद्धा माहिती मिळेल. तसेच आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.